राहू दे तसं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 जी ऑगस्ट मध्ये ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती, तर त्या ॲडव्हर्टाइजमेंटच्या अनुषंगाने एक्झामची जी डेट आहे ती एक्झाम डेट आलेली आहे. याचंच अपडेट घेऊन आपण या सेशनमध्ये जमलेलो आहे. याच्यामध्ये काही महत्त्वाचे चेंजेस सुद्धा आहेत, ते सुद्धा आपण बघणार आहोत. तुम्ही शेवटपर्यंत हे सेशन बघायला विसरू नका. तुमच्या मित्रांना सुद्धा आपलं चॅनल जॉईन करायला सांगा, सबस्क्राईब करायला सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, महानगरपालिका भरती पिंपरी चिंचवडची 2022 ची याच्यामध्ये काही अपडेट जे आलेले आहेत, तर महत्त्वाचे अपडेट्स आहेत. काही रिझर्वेशनसाठी अपडेट आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये काही जागा वाढल्यात, काही जागा कमी झालेल्या आहेत. खूप महत्त्वाची ही पॉइंट आहे किंवा खूप महत्त्वाचं हे नोटेशन आहे. त्याच्यामुळे स्पेसिफिकली काय चेंजेस झालेले ते आपल्याला बघायचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त सिलेबस त्यांनी जाहीर केलेला आहे त्या अनुषंगाने, आणि एक्झाम डेट जे आहे, जसं मी आत्ताच सांगितलं, तर एक्झाम डेट सुद्धा त्यांनी जाहीर केलेले आहेत. या पर्टिक्युलर ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये विविध पदे होती. त्याच्यापैकी जी तांत्रिक पदे होती ती सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची, ज्युनियर इंजिनियर असिस्टंट सिव्हिल इंजिनिअरिंग, आणि त्याच्या व्यतिरिक्त इलेक्ट्रिकल ज्युनियर इंजिनिअरिंग अशी ही काही तांत्रिक पदं होती. आणि त्याच्या व्यतिरिक्त काही अतांत्रिक, ज्याच्यामध्ये लिपिक असेल, ॲनिमल कीपर असेल, तर अशा खूप साऱ्या पर्टिक्युलर पोस्ट या ॲडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून आल्या होत्या. ही जाहिरात जी होती 184 नंबरची 2022 ची होती, जी 14 ऑगस्टला आली होती. बघा, 14 ऑगस्टला, म्हणजे ऑगस्ट नंतर आता डेट आलेली आहे. खूप चांगली गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या डेट्स आहेत त्या 1 महिन्याच्या नंतरच्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं जाणून घेऊया की काय अपडेट याच्यामध्ये आलेले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं, जसं मी म्हटलंय की रिझर्वेशन मध्ये काही अपडेट्स केलेले आहेत. तर याच्यामध्ये प्रपत्र अ मध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की ती जी जाहिरात होती त्याच्यामधल्या काही पदांच्या जागा आणि त्याचं आरक्षण हे जे आहे हे काही अपडेट केलेलं आहे. रोस्टर नुसार किंवा बिंदू नामावलीनुसार काही अपडेट दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे बघा, की मागास वर्ग कक्ष पुणे यांच्याकडून जाहिरातीमधील पदांचे रोस्टर तपासणी अंती काही पदांचे रिक्त जागांमध्ये व आरक्षणामध्ये बदल झालेले आहेत. जे मागासवर्गीय डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडनं जे रोस्टर फायनल झालं त्याच्यानुसार काही अपडेट झालेले आहेत. आता ही स्पेसिफिक शासनाची भाषा आहे, त्याच्यामुळे आपल्याला महत्त्वाचं चेक करायचं की आपल्यावरती काय फरक पडलाय किंवा आपण ज्या पोस्टसाठी अर्ज केला होता त्याच्यामध्ये काही फरक पडलेला आहे का. तर सगळ्यात पहिली जी जागा आहे ती स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट. तर ह्या ज्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो, इथे खूप चांगली गोष्ट आहे, खुशीची गोष्ट आहे की या जागा वाढलेल्या आहेत. ओके, तर जी मूळ जाहिरात होती त्या जाहिरातीमध्ये 41 म्हणजे 41 पर्टिक्युलर पोस्ट होत्या सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या, जी ओरिजिनल जाहिरात होती. तर त्याच्यामध्ये हे बायफर्केशन सुद्धा केलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये जाणार नाही, पण एवढं लक्षात घ्या की इथे ज्या 41 जागा होत्या मूळ जाहिरातीनुसार, ओरिजिनल डॉक्युमेंट्स नुसार, तर त्या आता अपडेट झाल्यानंतर, रोस्टर अपडेट झाल्यानंतर जे फायनल रिझर्वेशन आलंय त्याच्यानुसार त्या 74 झालेल्या आहेत. म्हणजे ज्या जागा सुरुवातीला 41 होत्या त्या 74 झालेल्या आहे. आणि या 74 वॅकन्सीचं, पोस्टचं जे बायफर्केशन आहे डिटेल दिलेलं आहे. आता परत मी सांगतो की या बायफर्केशन मध्ये मी जाणार नाही, तुम्हाला हे अपडेट त्यांच्या वेबसाईटवरती मिळतील. ओके, pcmcindia.gov.in इंडिया ऑन इन जे आहे त्याच्यावरती. फक्त एवढं लक्षात ठेवा की सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या जागा ह्या वाढलेल्या आहेत आणि रिझर्वेशन त्याच्यानुसार त्यांनी अपडेट केलेलं आहे. येते लक्षात. तर ही सगळ्यात महत्त्वाची आणि वेगळी याच्यामधली अपडेट आहे. त्याच्यानंतर जी दुसरी पोस्ट होती ती होती कनिष्ठ अभियंता स्थापत्य, म्हणजेच ज्युनियर इंजिनियर सिव्हिल. याच्यामध्ये मात्र विद्यार्थी मित्रांनो, कारण स्पेसिफिकली जर आपण पोस्ट वाईज, हायरकी वाईज बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल, तर तिकडे जास्त रिक्त झाल्या जागा आणि त्या पदांमध्ये कन्वर्ट झाल्यात. आणि इथे काय झालंय की त्या रिक्त झालेल्या वरती गेल्यामुळे, म्हणजे ज्युनियर इंजिनियर मध्ये गेल्यामुळे, इथे मात्र ज्या 75 जागा होत्या मूळ जाहिरातीमध्ये, ओरिजिनल ॲडव्हर्टाइजमेंटमुळे, तर त्या 75च्या मात्र इथे फायनल आता 48 झालेले आहेत.
म्हणजे याचा अर्थ बघा की सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट मध्ये पोस्ट वाढल्यात आणि तुमच्या ज्युनियर इंजिनियर मध्ये मात्र पोस्ट ह्या कमी झालेल्या आहेत. आता ते स्पेसिफिकली रोस्टर नुसार झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये डिपार्टमेंटल काही प्रमोशन्स असतील किंवा अजून काही असेल, पण एवढे मात्र आहे की जे अपडेट त्यांनी दिलेले आहेत हा अधिकार त्यांना असतो, ते त्यांनी मूळ जाहिरातीमध्ये मेन्शन केलेलं असतं. तर तिथे इथे बघा 41च्या 74 झाल्यात तुमच्या सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या, पण ज्युनियर इंजिनियरच्या मात्र 75च्या 48 झाल्यात आणि या 48 मध्ये जे बायफर्केशन आहे ते सुद्धा त्यांनी इथे दिलेलं आहे. ओके, तर हे महत्वाचे अपडेट्स आहेत जे आपल्याशी निगडीत होते विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्ही म्हणाल की मग बाकीचे जे पोस्ट आहेत तुमच्या इलेक्ट्रिकल असेल किंवा बाकीच्या लिपिक वगैरेच्या पोस्ट आहेत, तर मॅक्सिमम पोस्ट मध्ये कुठलेही चेंजेस झालेले नाहीत. तुम्ही जर ते नोटिफिकेशन बघितलं असेल आपल्या पर्टिक्युलर टेलिग्राम चॅनलवरती आपण ते दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बाकीच्या पोस्टमध्ये तसा काही फरक नाही. म्हणजे 213 ह्या लिपिकच्या जागा होत्या तर त्या मूळ जाहिरातीमध्ये तेवढ्याच होत्या आणि अपडेट झाल्यानंतरही तेवढ्याच आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो एवढं मात्र आहे की सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये एकीकडे जागा वाढलेल्या आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या आणि ज्युनियर इंजिनिअरिंगच्या जागा ह्या या जाहिरातीमध्ये कमी झालेल्या आहेत. हा होता पहिला पार्ट जो मी तुम्हाला सांगितलं होतं की जे इम्पॉर्टंट रिझर्वेशनशी रिलेटेड अपडेट आलेलं आहे तर ते हे होतं. आता सुरुवात सेकंड जे आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सेशनचा मेन पार्ट तो म्हणजे अभ्यासक्रम. आता अभ्यासक्रम साधारणतः पीसीएमसी पीएमसीच्या धर्तीवरती जे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असेल किंवा काही नॉन टेक्निकल पदे असतील तर त्याचा एक साधारणतः आपल्याला पीएमसीच्या ऍडव्हर्टाइजमेंट वरनं अंदाज आलेला होता, पण तरीही इथे त्यांनी काय केलेलं आहे की जो एक्झामचा सिलेबस आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे. आता या एक्झामच्या सिलेबस मध्ये जे काही पर्टिक्युलर पार्ट तुम्हाला जर चेक करायचं असेल तर मी तुम्हाला जसं सांगितलं आताच की www.pcmcindia.gov.in या वेबसाईट वरती अवेलेबल आहेत. तर याच्यामध्ये बेसिकली जे पर्टिक्युलर पोस्ट आहेत तर सिलेबस कसा दिलेला आहे बघा, डिटेल सिलेबस त्यांनी दिलेला आहे. लँग्वेजेस, आता सगळ्यात महत्वाचं ह्या ज्या लँग्वेजेस आहेत या पर्टिक्युलर सगळ्या पदांसाठी आहे. म्हणजे जेवढे काही पद आहेत तिथे बघा सर्व पदांकरिता लिहिलेलं आहे. तर सर्व पदांकरिता इंग्लिश आणि मराठी हे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. जर आपण स्पेसिफिक डिटेल मध्ये गेलो तर शब्दांच्या जाती, वाक्यांचे प्रकार, काळ, समास ओळखणे, मग त्याच्यामधले सगळे समास वगैरे असेल, समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, वाक्यात शुद्ध लेखनानुसार दुरुस्ती करणे, उतार्यावरील प्रश्न म्हणजे पॅसेज, प्रयोग मध्ये कर्मणी, कर्तवी, भावे प्रयोग आणि मराठी साहित्याबाबत सामान्य ज्ञान आणि मराठी भाषेवर अन्य प्रश्न इत्यादी. सर्व पद लिपिक असेल, सीई असेल किंवा अजून काही असेल त्याच्यासाठी हे नॉन टेक्निकलचा पार्ट आहे. त्यानंतर इंग्रजी भाषा, इंग्लिश लँग्वेज याचं सहजासहजी कन्व्हर्जन केलेलं आहे. म्हणजे जे काही पॉइंट्स आहेत फॉर एक्झाम्पल जसं इथे उतार्यावरती होते स्पेसिफिक क्वेश्चन, तर तसेच इथे क्वेश्चन जे आहे ते पर्टिक्युलर तुमच्या पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण पॅसेज, ओके, अनसीन पॅसेज असेल किंवा काय, तर हेच मेन्शन केलेलं आहे बघा. क्वेश्चन्स इन द कंपोनंट विल बी डिझाइन टू टेस्ट द कॅन्डिडेट्स अंडरस्टँडिंग अँड नॉलेज ऑफ द लँग्वेज ॲज पर विल बेस्ड ऑन द स्पॉट एरर, फिल इन द ब्लँक्स, सिनोनॉम्स. ओके, तर हे जे आहेत हे साधारणतः जे मराठीमध्ये पॉइंट्स आहेत त्यानुसारच दिलेले आहेत. मग ते पॅसेज असेल, अनसीन पॅसेज असेल किंवा एरर फाइंडिंग असेल किंवा इव्हन दो बघा पॅसिव्ह, ऍक्टिव्ह, वर्ब, व्हॉइस. ओके, तर हे सगळे आहेत हे सर्व पदांकरिता नॉन टेक्निकलचा लँग्वेजचा पार्ट आहे. त्यानंतर जीएसचा पार्ट बघा, जीएसचा पार्ट सुद्धा हा महत्वाचा आहे. जनरल नॉलेजचा हा सुद्धा सर्व पदांकरिता आहे. याच्यामध्ये इंडियन जिओग्राफी, करंट इव्हेंट्स, हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट, इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स, त्यानंतर इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट अँड सायन्स अँड टेक्नॉलॉजी. एकदम बेसिक पर्टिक्युलर पार्ट, कारण मुळातच त्याचं वेटेज हे बघा. परीक्षेचं स्वरूप तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, 100 प्रश्न असणार आहे याच्यामध्ये आणि त्याच्यापैकी प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क म्हणजे असे 200 मार्क. मी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट किंवा ज्युनियर इंजिनियरशी रिलेटेड जेव्हा बोलतो, ओके, आणि याच्यामध्ये हे 2 तासामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. तर ह्या पर्टिक्युलर नॉन टेक्निकलच्या पार्ट मध्ये लक्षात ठेवा की जीके मध्ये हा पार्ट सगळा मेन्शन केलेला आहे. आणि जनरल मेंटल ॲबिलिटी ज्याला आपण बौद्धिक चाचणी म्हणतो याच्यामध्ये हे सुद्धा सगळ्या पदांकरिता आहे. तुम्हाला एक्झाम जो पॅटर्न आहे तो तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, आपण त्याच्यावरती व्हिडिओ केलेले आहेत. जर नसेल बघितले तर आपल्या युट्यूब चॅनलवरती पीसीएमसीची जी व्हिडिओ सिरीज आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. तर बौद्धिक चाचणीमध्ये मॅक्सिमम
त्यांनी सगळे पॉइंट्स हे कव्हर केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये पर्टिक्युलर क्वेश्चन्स ऑन बोथ वर्बल अँड नॉन वर्बल टाइप असेल. ओके, त्यानंतर स्पेस व्हिज्युअलायझेशन असेल. म्हणजे वेगवेगळे जे पर्टिक्युलर सब टॉपिक आहेत जनरल मेंटल ॲबिलिटी मधले ते सगळे आहेत. मग ते नंबर सिरीज असेल किंवा सिरीज असेल किंवा ट्रेंड्स असतील, स्पेस ओरिएंटेशन असेल, त्याच्या व्यतिरिक्त कोडिंग डिकोडिंग असेल. म्हणजे हे आता वाचण्यात काही अर्थ नाही, फक्त एवढं मात्र लक्षात ठेवा की मॅक्सिमम पॉइंट्स त्यांनी याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. हा झाला नॉन टेक्निकलचा सिलेबस. ज्या पदांकरिता फक्त नॉन टेक्निकल आहे त्यांनी नॉन टेक्निकलचा करायचा आहे, आणि ज्या पदांना टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही आहे तेही महत्वाचं आहे, कारण इथे मेन्शन करताना सर्व पदाकरिता मेन्शन केलेलं आहे. याच्याशी रिलेटेड सगळे सिलेबस काय असणार आहे किंवा एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे याच्यावरती व्हिडिओ आपले आहेत ऑलरेडी, तर ते बघून घ्याल. त्यानंतर टेक्निकलचा जो पार्ट आहे, टेक्निकलमध्ये जसं मी सांगितलं तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट. आता सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, या पदासाठी जो टेक्निकलचा पार्ट आहे तर बिल्डिंग मटेरियल्स, एस्टिमेशन अँड कॉस्टिंग व्हॅल्युएशन, सर्वे, सॉइल मेकॅनिक्स, हायड्रॉलिक्स, इरिगेशन इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, टॉस थिअरी ऑफ स्ट्रक्चर, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, सिटी, आरसीसी डिझाईन अँड स्टील डिझाईन, हे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटशी रिलेटेड टॉपिक्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जे ज्युनियर इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड टॉपिक्स आहेत, तर जे विद्यार्थी ज्युनियर इंजिनियर सिव्हिल याच्यासाठी प्रिपरेशन करतायत आणि याच्यासाठी फॉर्म फिल केलेला आहे, त्याच्यामध्ये बघा बिल्डिंग मटेरियल्स, एस्टिमेशन, कॉस्टिंग व्हॅल्युएशन, सर्वेइंग, सॉइल मेकॅनिक्स, हायड्रोलिक्स, इरिगेशन इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, टॉस, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, आरसीसी डिझाईन, स्टील डिझाईन, हे जर तुम्ही चेक केलं विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ टेक्निकलसाठी सिव्हिल ज्युनियर इंजिनियरची पोस्ट असेल कनिष्ठ अभियंता, किंवा सीईए ज्याला आपण स्पेसिफिकली कनिष्ठ अभियंता स्थापत्य सहाय्यक म्हणतो, सॉरी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, ओके, जो सहाय्यक आहे त्याचा सिलेबस सेम आहे टेक्निकलचा. राहिलाय प्रश्न इलेक्ट्रिकल साठी सुद्धा काही पोस्ट होत्या त्याच्यामध्ये, तर ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल याच्यासाठी जर बघायचं तर बेसिक कन्सेप्ट, सर्किट लॉज, मॅग्नेटिक सर्किट्स, एसी फंडामेंटल्स, मेजरमेंट अँड मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, इलेक्ट्रिकल मशीन्स, फ्रॅक्शनल किलोवॅट मोटर्स, मोटर्स मध्ये सिंगल फेज, 3 फेज, इंडक्शन मोटर, सिंक्रोनस मोटर्स, ओके, जनरेशन मध्ये ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन, हे 3 टप्पे आहेत बघा. त्याच्या व्यतिरिक्त एस्टिमेशन अँड कॉस्टिंग आणि युटिलायझेशन अँड इलेक्ट्रिकल एनर्जी अँड बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, हे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल साठी येते लक्षात. आता सगळ्यात महत्वाचं की जो टेक्निकल पार्ट आहे तो या पदांसाठी आहे, टेक्निकल पदांसाठी, आणि जो नॉन टेक्निकल पार्ट आहे ते मेन्शन केलेलं होतं. येते लक्षात. आपण ऑलरेडी हे व्हिडिओज केलेले आहेत, ते तुम्ही नक्की बघा. आणि सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो की हा जो सिलेबस आहे हा एक बेंचमार्कच सिलेबस आहे मॅक्सिमम जेई लेवलच्या एक्झामिनेशन साठी, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही वेगळं आलंय बाबा अशातला भाग नाही. आता शेवटच्या टप्प्यावर आलेलो या सेशनच्या, आणि ते म्हणजे एक्झाम डेट. तर विद्यार्थी मित्रांनो एक्झाम डेट आलेल्या आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका 2022च्या भरतीच्या. याच्यामध्ये 26 तारीख, 27 तारीख आणि 28 तारीख मे महिन्याच्या अशा 3 डेट्स त्यांनी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये विविध स्लॉट्स असणार आहेत आणि भरल्या जाणाऱ्या सगळे जे पद आहेत त्यांनी ते बायफर्केट केले. तर आपण मुख्यत्वे जे मेन्शन केलेलं आहे ते इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सॉरी सिव्हिल आणि सिव्हिल मधले काही पद याच्यासाठी. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की 26 मे, 27 मे आणि 28 मे या 3 दिवशी 3 शिफ्ट मध्ये ऑनलाईन एक्झाम ही होणार आहे. येते लक्षात. मग हे जे पर्टिक्युलर डेट्स आहेत जसं मी सांगितलं, या डेट्स बघा कुठल्या 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 पदासाठी आहेत. येते लक्षात. आपण टेक्निकल वरती फोकस करूया बघा. कनिष्ठ अभियंता स्थापत्य सिव्हिल इंजिनियर ज्युनियर याचे 27 तारखेला दुपारी 12:30 ते 2:30 या शिफ्ट 2 मध्ये एक्झाम होणार आहे. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट 28 तारखेला सकाळी 8:30 ते 10:30 फर्स्ट शिफ्ट मध्ये पेपर होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असिस्टंट परत 28 तारखेलाच दुपारी 12:30 ते 2:30 शिफ्ट 2 म्हणजे शिफ्ट 1 शिफ्ट 2 मध्ये तुमचे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट हे एक्झाम होणार आहे.
किती तारखेला? 28 तारखेला. आणि ज्युनियर इंजिनियर जे आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य 27 तारखेला सेकंड शिफ्ट मध्ये. त्याच्या व्यतिरिक्त इथे बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य 28 तारखेलाच सायंकाळी 4:30 ते 6:30 तिसऱ्या शिफ्ट मध्ये. तसंच ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल कनिष्ठ अभियंता विद्युत परत 28 तारखेला शेवटच्या शिफ्ट मध्ये म्हणजे 3 नंबरच्या शिफ्ट मध्ये 4:30 ते 6:30 मध्ये. येते लक्षात? याच्या व्यतिरिक्त तुम्ही लिपिकचा फॉर्म भरला असेल, ॲनिमल कीपरचा फॉर्म भरला असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्पेसिफिक पर्टिक्युलर डेट्स आणि शिफ्ट या मेन्शन केलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, जरी 3 दिवस असेल तरी सिव्हिल इंजिनियर आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र 2च दिवसामध्ये त्यांनी स्लॉट्स ठेवलेले आहेत. याच्यामध्ये 27 तारीख आणि 28 तारीख. येते लक्षात? तर ह्या डेट्स व्यवस्थित बघा, तुमचा स्लॉट तुमची शिफ्ट व्यवस्थित बघा. असं नाही की 12:30 ते 2:30 आहे म्हणजे 12:30 म्हणजे 12लाच जायचं तिथे, तर त्याच्या अगोदर जायचं, प्रॉपर वेळेत जायचं. आणि जे हॉल तिकीट असणार आहे, हॉल तिकीट हे किती तारखेला स्पेसिफिक अवेलेबल होणार आहे ते सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. याच्यामध्ये जे हॉल तिकीट आहे तुमचं प्रवेश पत्र ज्याला म्हणतो ऍडमिट कार्ड, हे जे आहे पिंपरी चिंचवडचे वेबसाईट मी तुम्हाला सांगितलं www.pcmcindia.gov.in या वेबसाईट वरती अवेलेबल होणार आहे. पण कधीपासून अवेलेबल होणार आहे? 12 मे पासून. ओके, 2023. ओके, 12 मे 2023 पासून ते अवेलेबल होणार आहे. आणि तुम्हाला ऍडमिशन घेताना किंवा फॉर्म फिल करताना जे काही तुमचा पासवर्ड वगैरे होता तर तो यूज करायचा आहे तुम्हाला. अप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड विसरलोय, राहून गेलाय, हे आता तुम्हाला सॉर्ट आउट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऍडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचंच आहे, ते घेऊनही जायचं आहे. बघितलंच नाही, माहिती नाही, डाउनलोड केलं नाही, अशी कुठलीही कारण चालणार नाही असं सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाची नोटेशन आहे ही. तर पिंपरी चिंचवड 184 नंबरची जाहिरात 2022. आतापर्यंत आपण एक्झामची वाट बघत होतो. खूप विद्यार्थी मित्रांनो आम्हाला कॉल करत होते की सर पीसीएमसीचं काय झालं. आम्ही कधीही लाईव्ह मध्ये आलो की आमच्या सेशन मध्ये कमेंट्स असायच्या, सर डब्ल्यूसीडीचं काय, पीसीएमसीचं काय. तर विद्यार्थी मित्रांनो आम्ही नेहमी सांगत असतो की एक्झामची वाट न बघता अभ्यास करणे हा एकमेव पर्याय आपल्याकडे असतो. ओके, तुमचा अभ्यास नक्की झालेला असेल. ऑलरेडी आपली पीसीएमसीची बॅच कंप्लीट होऊनही बरेच दिवस झालेले आहेत. आता त्या बॅचला आपण स्पेसिफिक टेस्ट सिरीज सुद्धा दिली होती आणि बाकीचे विद्यार्थी मित्र जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा टेस्ट सिरीज इथे अवेलेबल आहे. तर ऑनलाईन टेस्ट सिरीज अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्याच्यामध्ये 28 सब्जेक्ट वाईज आणि 3 फुल सिलेबस टेस्ट. ओके, 3 फुल सिलेबस टेस्ट अशा टोटल स्पेसिफिक टेस्ट सिरीज फक्त तुम्हाला 499 मध्ये उपलब्ध होणार आहे. या ऑनलाईन पद्धतीच्या टेस्ट सिरीज असणार आहे. तुम्हाला 2दा त्या सॉल्व्ह करता येणार आहे. त्याच्यामध्ये बेसिकली तुमच्या एक्झाम पॅटर्न नुसार हे सगळं डिझाईन केलेलं आहे. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, वेटेज नुसार हे डिझाईन केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्याबद्दल कुठलीही माहिती हवी असेल तर आमचा जो IVR नंबर आहे 7887811411 याच्यावरती कॉल करा आणि ही परचेस करा. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही 26-27 मे म्हणजे 1 महिना आपल्याकडे आहे. तुमचा अभ्यास नक्की झालेला असेल कारण ऍडव्हर्टाइजमेंट येऊन भरपूर दिवस झालेले आहेत. येते लक्षात? याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की अजूनही 1 महिना आहे. आपल्याला फक्त रिकॉल करायचं आहे. बरेचसे विद्यार्थी मित्र टीपीएची एक्झामची तयारी करतायत, WCD करतायत, PWD JEE करतायत. पण साधारणतः जर सिलेबस आपण बघितला तर कुठेतरी एक साम्य आहे. ओके, तर फोकस ठेवा. ज्यांनी एक्झाम फॉर्म भरलेला आहे, ज्यांनी ही ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये ऍप्लिकेशन केलेलं आहे, त्यांनी तर आता जोमाने तयारीला लागा कारण आपल्याकडे फक्त 1 महिना आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सेशन जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं तर आपल्या 5 मित्रांना जरूर शेअर करा. धन्यवाद.